संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये चर्चेत आलेला वाल्मिक कराड कोण आहे? धनंजय मुंडे यांच्याशी काय आहे कनेक्शन? नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। बीड जिल्ह्यातील मसाजोग तालुका केज येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे। आणि 9 डिसेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास संतोष देशमुख यांना त्यांच्या चुलत भावासोबत कारमधून जात असताना एका स्कॉर्पिओ गाडीतील 6 जणांनी अडवून जबरदस्तीने पळून नेले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला। देशमुख यांच्या मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा असल्याने प्रकरण आणखीन गंभीर बनले। या प्रकरणात 2 आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे। असली तरी मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आले आहे आणि मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांनी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले। तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या प्रकरणात थेट वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला आहे। त्यामुळे वाल्मिक कराड कोण आहेत याची चर्चा राज्यभर सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले आहेत। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात विधिमंडळात उचलून धरले आहे व या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा हात असल्याचं देखील म्हटलं जात आहे। तसेच गावकऱ्यांनी देखील वाल्मिक कराडावर मुख्य आरोपी असल्याचा संशय गावकऱ्यांनी वर्तवला आहे। या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे आणि या प्रकरणी एका PSI ला सस्पेंड करण्यात आला आहे। संपूर्ण प्रकरणाची चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली आहे आणि AI टेक्नॉलॉजीचा वापर करून या प्रकरणाचा शोध घेतला जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले। वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत। त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील 10 वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत। धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघातील वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतं। वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। गेल्या 10 वर्षापासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत। धनंजय मुंडेचे राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावलीसारखं त्यांच्यासोबत आहेत। जिल्ह्यातील सहकारी सामाजिक सर्व कार्यक्रम कराड बघतात। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे ते जिल्हा चालवायचे। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांचा दरारा होता। वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। कराड यांचे अनेक नेत्यासोबत छायाचित्र आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे। धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचे नाव अनेकदा वादग्रस्त प्रकरणाशी जोडले जात आहे। विष्णू साठे जो संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी मानला जातो, त्यांच्यावर केज तालुक्यातील गंभीर आरोप आहेत आणि तो धनंजय मुंडे व कराड यांच्या निकटवर्ती असल्याची चर्चा आहे। धनंजय मुंडे यांनीही अधिवेशनादरम्यान कराड हे त्यांचे निकटवर्ती असल्याची कबुली दिली आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापले आहे। वाल्मिक कराड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। हा गुन्हा केवळ व्यक्तिगत नसून राजकीय गुन्हा असल्याचं देखील गावात चर्चा आहे। नेमकं या चर्चेपासून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चर्चा देखील चालू आहे। बीड बिहार बनतोय काय अशी देखील चर्चा आहे। अनेक लोकप्रतिनिधी विरोधक देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करत आहेत आणि यांना अजून देखील वाल्मिक कराड यांना कुठेतरी अटक झाली नाही असं देखील चर्चा आहे आणि त्यांना नेमकी काय शिक्षा होणार किंवा ही जी सत्ता आहे म्हणजे ते सध्या धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्यामुळं धनंजय मुंडे हे सध्या मंत्री म्हणून देखील त्यांनी शपथ घेतली आहे। त्यामुळं या सत्तेच्या दबावामुळे वाल्मिक कराड यामधून कल्टी मारता येते का किंवा त्यांच्यावर कडक कारवाई होऊन त्यांना शिक्षा होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नेमकं आपल्याला काय वाटतंय, खरंच बीडचा बिहार होतोय का आणि हा जो गुन्हेगार आहे या गुन्हेगारावर खरंच सत्ताधारी शासन कडकपणे कारवाई करेल का आणि यांना त्याची शिक्षा मिळेल का याबाबत आपण नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवू शकता। धन्यवाद।